तर आता अभिनेता संजय दत्त याच्याकडून आता मतदानाचा अधिकार बजावला जाणार आहे। मतदान केंद्रावर संजय दत्त पोहोचतोय। अनेक सेलिब्रिटी आज मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावतात, हाय प्रोफाईल लढती आहेत। त्याचबरोबर या सगळ्या मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये हाय प्रोफाईल वोटर सुद्धा बघायला मिळतात। अनेक दिग्गज अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, कलाकार आहेत, खेळाडू आहेत आणि हे सगळे आज मतदान केंद्रांवर दिसत आहेत। सामान्य असो, सेलिब्रिटी असो, उद्योगपती असो, कामगार वर्ग असो, आज प्रत्येक जण आपला मतदानाचा अधिकार बजावून लोकप्रतिनिधी निवडून देणार आहे, खासदार निवडून देणार आहे, जो 5 वर्ष आपल्यासाठी काम करणार आहे, आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचवणार आहे, समस्यांवर तोडगा जो आहे तो काढला जाणार आहे। आणि यासाठी सेलिब्रिटी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। ऋतिक रोशननं सुद्धा सहकुटुंब मतदान केंद्रावर येत मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। ऋतिक रोशन आणि त्यांचे वडील राकेश रोशन यांनी देखील मतदान केलं आहे। सहकुटुंब ते मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याचबरोबर संजय दत्त सुद्धा आता पोलिंग बूथवर पोहोचले आहेत। काही वेळापूर्वी सचिन तेंडुलकर यांनी मतदान केलंय। मराठी अभिनेते अभिनेत्री सुद्धा मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। हे एक आश्वासक चित्र म्हणावं लागेल। सर्वसामान्यांच्या मतदानाचा टक्का जरी काहीसा कमी असला तरी सेलिब्रिटी मात्र आवर्जून मतदानासाठी येताना बघायला मिळतात। सेलिब्रिटींचं फॅन फॉलोइंग हे फार मोठं असतं। शूटिंग